खरं तर नव्या दमाचे लेखक काय लिहितात आहेत, कसे व्यक्त होत आहेत हे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचावं हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पण आपल्या टॉप 5 मधून आपल्याला कळतं ते वाचकांना त्या लिखाणातलं नक्की काय पसंत पडतायत ते. आज त्याच विषयी सांगतायत अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठीवडेकर. नमस्कार, मी रसिका राठीवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी पुणे. आज मी तुम्हाला या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं सांगणार आहे. मराठेशाहीला धुराळा चारण्यासाठी शाहिस्तेखान पुण्यामध्ये दाखल झालेला होता. त्यांनी स्वराज्याला चारी बाजूनी वेढलेलं होतं. शाहिस्तेखानाला धडा शिकवायचा असेल तर त्याच्याशी गनिमी काव्यांनीच लढलं पाहिजे या हेतूनी शिवाजी महाराज 1000 मराठ्यांसह 3000 सैनिकांवर त्यांनी लढाई केली, ती उंबरखिंड येथे. ह्याच उंबरखिंडीची ही कहाणी प्राध्यापक नितीन थोरात यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. रायटर्स पब्लिकेशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. संन्यासाच्या अद्भुत साधनेचं प्रवास वर्णन हिमालयातील 13 महिने या पुस्तकामध्ये ओम स्वामी यांनी लिहिलेलं आहे. प्रसाद ढापरे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलेला असून माय मिरर पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे नरकातला स्वर्ग. भारताच्या इतिहासातील एका भयान काळ्याकुट्ट अंधारामध्ये एका पत्रकार, लेखक आणि संपादकांनी तुरुंगातून आपल्या सभोवतालच्या समाजाला मारलेली हाक म्हणजेच नरकातला स्वर्ग. संपादक संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून न्यू इरा पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. पुढील पुस्तक आहे पार्वती. पार्वतीच्या जन्मापासूनच ही कथा सुरू होते. तिला सती हे नाव कुणी दिलं? तिचा जेव्हा भगवान शंकरांशी विवाह होणार होता तेव्हा तिच्या आईचं मत काय होतं? तिने कोणतं युद्ध लढलं? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि त्याचबरोबर श्री गणेशाच्या जन्माची अपरिचित कहाणी या पार्वती या कादंबरीमध्ये लिहिलेली आहे. मोगऱ्याचे 3 सुगंध या कादंबरी मालिकेतील राधा, उर्मिला या दोन्ही पुस्तकांना वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला होता. त्याचबरोबर पार्वती या पुस्तकालाही वाचकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. लेखक समर यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून समर प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. बेळगावमधील एक तरुण 7 समुद्रापलीकडे अमेरिकेत जातो. आपल्या जिद्दीने, चिकाटीने आणि बुद्धिमत्तेवर तिथं मोठा व्यवसाय करतो, उद्योगपती होतो आणि काही वर्षानंतर मंदीमुळं त्यांच्यावरती कर्जाचा बोजा खूप वाढतो आणि त्यांचं जे काही त्यांनी सर्व गमावलेलं होतं ते सर्व ते गमावून बसले. पण पुन्हा जिद्दीने त्यांनी पुन्हा सगळं त्यांचं वैभव उभं केलं. ABP माझावर त्यांची मागच्या आठवड्यात जी मुलाखत झालेली होती त्या मुलाखतीनंतर या पुस्तकाला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. तर ही होती या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं. ही सर्व पुस्तकं तुम्हाला अक्षरधारा बुक गॅलरी आणि अक्षरधाराची वेबसाईट अक्षरधारा.com या दोन्ही ठिकाणी सवलतीच्या दरात मिळतील. धन्यवाद.